तर मित्रांनो मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की कंटेंट क्रिएशन हा बिझनेस पेक्षा कमी नाहीये मित्रांनो। तर कंटेंट बनवण्याची रिलेटेड आहे ना लोकांना प्रॉब्लेम असतो की कंटेंट काय बनवायचं आणि कंटेंट का बनवायचं। तर हे दोन्ही प्रॉब्लेम मी तुमच्या आजच्या व्हिडिओमधून सॉल्व्ह करणार आहे। तर मित्रांनो कंटेंट क्रिएशन का करायचं मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात साधा आणि सोपा, तुमच्या डोक्याला पण ताण येणार नाही। तर मित्रांनो आज आता तुमचं एज जे काय असेल 25 असेल 30 असेल किंवा 20 असेल, तर तुमची जी येणारी पुढची पिढी आहे येणाऱ्या 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर, तर त्यांना तुम्हाला दाखवायचं की तुम्ही 15 वर्ष आधी 20 वर्ष आधी कसं दिसत होता, तुम्ही काय करत होता, तुम्ही कसल्या प्रकारचे कपडे घालत होता, हे तुम्हाला त्यांना दाखवायचे। तर ही गोष्ट हे व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी स्टोअर करायचंच आहे। तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी स्टोअर करा, या प्लॅटफॉर्मवरती स्टोअर करा, इंस्टा, युट्यूब, फेसबुक या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला त्या गोष्टी स्टोअर करायच्या। पुढच्या येणाऱ्या तुमच्या पिढीला तुम्ही दाखवू शकता तुमच्या मेमरीज। ह्या कारणासाठी तुम्हाला कंटेंट क्रिएटर बनवायचं आहे आणि ह्या कारणासाठी तुम्ही कंटेंट क्रिएशन सुरू केलं ना मित्रांनो, तर तुम्हाला डोक्यात ताण राहणार नाही, फॉलोअर कधी वाढतील आणि मला काय टॉपिक पाहिजे। तुम्हाला फक्त एक आशा असणार की मला पुढच्या पिढीला दाखवायचं आहे तुमच्या आत्ताच्या मेमरी। कंटेंट कोणता मानायचं हे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो। पहिली गोष्ट डोक्यातनं तुम्ही काढून टाका की तुम्हाला काय स्क्रिप्ट तयार करायची किंवा तुमच्या मेंदूला कुठला ताण द्यायचा आहे। तुम्ही उठल्यापासून तुम्हाला जे काय तुमचे लाईफ रुटीन आहे ना ते तुम्ही दाखवू शकता, त्याला डेली व्लॉग म्हणतात। किंवा तुम्ही एखाद्या दिवसभरातलं फेमस फूड काय खाल्ला असेल किंवा युनिक काय खाल्ला असेल, एखाद्या नवीन ठिकाणाला तुम्ही भेट दिली असेल, तर त्याच गोष्टीला तुम्हाला 1-1.5 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करायचं। लक्षात ठेवायचं तुम्हाला रोज तुम्हाला एक व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचं, फक्त एक फिक्स टायमिंग ठेवा, एक तर सकाळचा नाही तर संध्याकाळचा। ह्या दोन गोष्टी तुमच्या मी क्लिअर केलेल्या आहेत मित्रांनो कंटेंट क्रिएशनची। मित्रांनो आज माझ्या फेसबुकवरती एवढे फॉलोअर कंप्लीट झालेले, इंस्टाग्रामवरती एवढे फॉलोअर कंप्लीट झाले आणि युट्यूबवरती सुद्धा एवढे फॉलोअर कंप्लीट झालेले। गोष्टी फक्त दोन गोष्टीमुळे झाले, एक म्हणजे डेडिकेशनने मी काम करत होतो आणि दुसरी गोष्ट मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। मित्रांनो आजच तुम्ही कंटेंट बनवायला सुरुवात करा। आणि मित्रांनो कंटेंट बनवताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्तीत जास्त तुमचा फेस हा दिसला पाहिजे। का मित्रांनो फेस व्हॅल्यू ज्यावेळेस तुमची वाढती ना त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली ब्रँड प्रमोशन पण भेटतात आणि खूप सारे फायदे आहेत। एक्झाम्पल भुवन बम, आशिष चंचलानी किंवा आपला मराठी क्रिएटर जो आपला विनायक माळ, यांची फेस व्हॅल्यू झालेलं मित्रांनो। उद्या चालून हे सोशल मीडिया बॅन जरी झाले तरी त्यांना कुठलाच फरक पडणार नाही किंवा त्यांची इन्कम बंद होणार नाही। त्यांची फेस व्हॅल्यू त्यांना बाहेरचे ब्रँड सुद्धा ऍडव्हर्टाइज करायला देतील किंवा त्यांचा स्वतःचा एखादा ब्रँड करून ते चांगला अमाऊंट कमवू शकतात। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो जेवढे व्हिडिओ बनवणार आहे ना प्रयत्न करा तुमचा फेस त्यामध्ये जास्तीत जास्त दिसेल। आणि माझ्या अकाउंटला फॉलो केल्याचे तुम्हाला 2 फायदे होणार आहे, एक तर तुम्ही चांगले उद्योजक बनाल, नाही तर दुसरे चांगले क्रिएटर। अशाच बिझनेस रिलेटेड व्हिडिओसाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका। भेटू आपल्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच।